राफेल प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक नवा गौप्यस्फोट केलाय। राफेलच्या व्यवहाराची प्रक्रिया मनोहर पर्रीकरांना मान्य नव्हती, म्हणूनच पर्रीकर संरक्षण मंत्रीपद सोडून गोव्यात आले असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केलाय। शरद पवार यांनी हा नेमका काय गौप्यस्फोट केलाय ते पाहूया रिपोर्टमधून। राफेलच्या व्यवहाराची प्रक्रिया पर्रीकरांना मान्य नव्हती, म्हणूनच पर्रीकरांनी संरक्षण मंत्रीपद सोडलं। शरद पवारांचा गौप्यस्फोट। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधींनी राफेलचा मुद्दा लावून धरलाय। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही हाच धागा पकडत मोदींवर शरसंधान साधलंय। राफेल व्यवहार प्रक्रिया मनोहर पर्रीकर यांना मान्य नव्हती, म्हणूनच संरक्षण मंत्रीपद सोडून ते गोव्यात आले असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी कोल्हापुरात केलाय। दोन देशाचे संरक्षण मंत्री हे पद आणि गोव्याचं मुख्यमंत्री पद याच्यामध्ये किती अंतर आहे, पण असं बोललं जातं दिल्लीमध्ये की ज्या पद्धतीनं या राफेलचा सगळ्या व्यवहाराची प्रक्रिया सुरू झाली होती ती पर्रीकरांना मान्य नव्हती, त्यामुळे आपण इथं वादळ झालेलं बरं, आपण आपलं गोव्यात गेलेलं बरं या निष्कर्षाशी ते आले आणि ते राज्यामधून राफेल गेले। राफेल प्रकरणी नव्यानं सुनावणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले। स्वाभाविकच राफेल प्रकरणावरून विरोधक भाजपची कोंडी करणार हे उघड आहे। आतापर्यंत शरद पवारांनी यावर फारशी टीका टिप्पणी केली नव्हती, मात्र आता या मुद्द्यावर पवारही आक्रमक झाले। त्यामुळे भाजपसाठी राफेलचा मुद्दा कळीचा ठरू शकतो। संभाजी थोरात, साम टीव्ही, कोल्हापूर।